सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर बार काउन्सिल ऑफ इंडियाने संबंधित वकिलाचं निलंबन केलंय. या गंभीर प्रकारानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि शरद पवार यांनीही या घटनेवरती आपली प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरती पोस्ट करत म्हटलंय, भारताचे सरन्यायाधीश BR गवईजी यांच्याशी मी बोललो. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याने प्रत्येक भारतीय संतापला आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही, ते पूर्णपणे निषेधार्ह आहे. अशा परिस्थितीला तोंड देताना न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेल्या शांततेचं मी कौतुक करतो. ते न्यायमूर्तींच्या मूल्यांप्रती आणि आपल्या संविधानाच्या आत्म्याला बळकटी देण्याप्रती त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी सोमवारी सरन्यायाधीश BR गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवरती लिहिलं आहे, सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला हा आपल्या न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर आणि संविधानाच्या मूलभूत भावनेवर हल्ला आहे. आपल्या देशात अशा देशाला स्थान नाही आणि या घटनांचा निषेध केलाच पाहिजे. काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरून जारी निवेदनात सोनिया गांधी म्हणाल्या, सर्वोच्च न्यायालयातील आदरणीय सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. हा हल्ला केवळ त्यांच्यावर नाही तर आपल्या संविधानावर आहे. सरन्यायाधीश गवई यांनी दाखवलेली नम्रता उल्लेखनीय आहे, परंतु देशाने त्यांच्यासोबत एकजुटीनं तीव्र वेदना आणि संतापाच्या भावनेनं उभं राहिलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी या घटनेला न्यायव्यवस्था, लोकशाही, संविधान आणि देशाचा घोर अपमान म्हटलंय. ते लिहितात, लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद प्रतिवादातून न्याय भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते. ज्यात न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अपमान आहे. आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही. ही देशासाठी धोकाची घंटा आहे. या घटनेचा मी निषेध करतो आणि भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होऊ नयेत यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो.